ठाकरेंना आणखी एक धक्का, 7वा खासदार काठावर. केंद्रात मंत्रिपदाची मागणी, कदमांचा मोठा दावा. नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया. उद्धव ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार वेगळा गट बनवून शिंदे सेनेत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल. शिंदेंच्या या खेळीमुळे ठाकरेंना धक्का बसला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर चर्चेत होते. अखेर या ऑपरेशनच्या टप्प्यात खासदारांचा शिंदे सेनेत मोठे यश मिळालेलं आहे. त्यातच आणखी एक काठावर असल्याचा दावा शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेला आहे. रामदास कदम यांनी ऑपरेशन टायगर 100% यशस्वी. 6 खासदार आज येणार आहेत आणि 7वा खासदार काठावर आहे. 7व्या खासदारानं केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली. हा कोण आहे हे तुम्ही शोधा. आम्ही पैसे देऊन आणलं नाही. ज्या 7व्या खासदारानं सही केली आहे ते उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसले. हा 7वा खासदार कोण आहे हे त्यांनी शोधलं पाहिजे असं त्यांनी सांगितले. तसेच जेव्हा राज ठाकरेचे 6 नगरसेवक फोडले होते तेव्हा 50 खोके घोषणा दिली नव्हती. त्यामुळे तुडवण्याची भाषा राऊतांनी केली नव्हती. मग आता मतदारसंघातील विकासासाठी खासदार एकनाथ शिंदेकडे येत आहेत, त्यावेळी तुम्ही तुडण्याची भाषा, खोकेची भाषा करता आहे. राज ठाकरेंच्या 6 नगरसेवकांना किती खोके दिले होते, त्यामुळे तुमचे लोक आता का चालले याचा आत्मचिंतन करा. हे झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है, समझने वाले को इशारा काफी है, असं टोलं रामदास कदमांनी उद्धव सेनेला लगावलं. दरम्यान कोंबडे झाकून ठेवलं तरी ते आरवल्याशिवाय राहत नाही. तुम्ही 20 जणांना किती दिवस सोबत ठेवणार आहात? थोडे दिवस जाऊया. मुंबई महापालिकेतही ऑपरेशन टायगर होणार आहे. जे लोक सोडून गेले आता त्यांच्या मतदारसंघात जात आहात. याआधी जर गेला असता तर ही वेळ आली नसती. आता मतदारसंघात जाऊन उपयोग काय? तुम्ही आधी गेला असता, त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटला असता, त्यांच्या मतदारसंघात निधी दिला असता तर ही वेळ आली नसती असं सांगत रामदास कदमांनी पुढील काळात आमदार नगरसेवकही फुटणार असा दावा केला.